अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 26. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमलापती सर्वसाक्षी आदिमूर्ती पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणीपते जगदात्मया. हे दीननाथा दीनबंधू मुनी मानसरंजना कृपा सिंधू. तरी आता कथा सुबोधू रसज्ञ शब्दी वदविका. मागिले अध्यायी कथन गंधर्वनामी सुरोचन. शक्रशापे गर्दभ होऊन सत्यवती वरी येली. तरीही असो मागील कथा सिंहावलोकनी पहाता. कमठकुल्लाळ कानन पंथा अवंतिके जातसे. गंधर्व गर्दभी संसार वाहोन स्वदारे सहित सत्यवती रत्न. मार्गी चालता मुक्कामो मुक्काम अवंतिके पातला. गुल्लाळ गृही सदन पाहुन राहते झाले समुच्चय करून. परी सत्यवती ते सुढाळपणे कन्ये समान पाळी तसे. सकळ मोहाचे मायाफळ सत्यवती ते अर्पी कुल्लाळ. आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळी तसे. तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमठमूर्ती. मम लग्नाते करुणीपती माझा मज दाविका. येरी म्हणे वो अवश्य माय या बोलाचा फेडीन संशय. मग रात्री अवसर पाहुनी समय गंधर्वापाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती कामना वेधली जे तव चित्ती. ती फळासी येऊनी निगुती तुझ लागी पावती झाली. तरी त्या अर्था सुलक्षण पुढे व्हावे मंगल कारण. सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची. तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभई मिरवावे समाधान. ऐसे ऐकता संकट वचन गंधर्वराज वदतसे. तरी असो अन्य विधीते प्रविष्ट न व्हावे हे लोकात. तरी योजुनी आसुरी लग्नात सत्यवती स्वीकारू. म्हणे महाराजा कमठाईक मंगल विधी नसे एक. आसुरी विधी पूर्वक हा सोहळा मिरवीतसे. ऐसे बोलता गंधर्वराव कमठ म्हणे आहे बरवे. परी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा. म्हणे संदेह कवण कैसे परी आपण वर्तता पशु ऐसे. तरी या मीशे संग मनुष्ये कैसे रीती घडेल की. तरी संदेह फेडुनी माझा प्रिय करावी आपुली भाजा. ऐसे ऐकुनी कमठ चोजा उत्तरा उत्तर देतसे. तो म्हणे महाराजा कमठाईक रत्न सत्यवती अलौकिक. ऋतू समय सत्य दोंदिक श्रुत करावे आम्हाते. तुवा श्रुत केलिया दृष्टी दावीना पुली स्वरूप कोटी. गंधर्व वेशे इच्छा पोटी पूर्णपणी आणि नकी. सत्यवती उत्तम जाया चतुर्थ दिनी एकांत ठाया. तुष्ट करीन गंधर्वी काया वरुनिया महाराजा. ऐसी बोलता गंधर्ववाणी तुष्ट झाला कमठमनी. मग स्वधामात संचरोनी वृत्तांत कन्येसी निवेदिला. म्हणे माये वो सत्यवती कामना जे आहे तव चित्ती. हे ऋतू काळी कामाहुती गंधर्वराज ओपी लगे. आपुल्या स्वरूपा प्रकट करून करू योजितो आसुरी लग्न. तरी तेची वरुनी समाधान सुखा लागी पावशील. ऐसे सांगुनी कमठ कुल्लाळ शयनी पहुडला उतावेळ. ती निशा लोटुनी उदय काळ गभस्तीचा पातला. तेही लोटल्या दिनोदीन समय पातला ऋतू कालमान. चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊन श्रुत करी गंधर्वाते. म्हणे महाराजा गंधर्वनाथा योजिला समय आला आता. तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा. ऐसी बोलता कमठवाणी वेशगर्दभी तत्क्षणी. सोडुनी स्वस्वरूपा प्रकट करोनी मही लागी मिरवला. मिरवला परी जैसा गभस्ती
वस्त्राभरणी कनककांती कमठे पाहुनी चित्तसरीती आनंद तोय हे लावे चित्ती म्हणे भाग्यवंत मज समान नाही या महित स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृही वर्ततसे आहाती धन्य सत्यवती बैसली से पुण्य पर्वती ऐसा स्वामी जिये पती निज दैवे लाधला राहिला परी वर्णनासीमती नसे बोलावया अनुसम्मती स्वर्गफळची लागले हाती सत्यवती कारणे जैसे अमरा पियुषदान आतुडले मंथनी दैवे करून की दानवात नवनिधी धन कुबेर लाधला पुण्याने की शिवमौळींचे दृढासन दैवे लाधला रोहिणी रमन देवी गंधर्व सुरोचन सत्यवती ही लाधली की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठी वाहे श्यामकर्ण तन्याये दैवे करून सत्यवती लाधली की अब्धीजा दारा कमला नामे विष्णुसी लाधली दैवे करून देवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लाधली ऐसा विस्मय कमठपोटी करीत आहे हर्षे देठी मग भाळ ठेवणी चरण संपुटी विनवणी करीतसे म्हणे महाराजा स्वर्गधामका आहामी अबुद्ध असे या लोका नेणुनी तव प्रताप अवांका कष्टविले पापिष्ठे तव पृष्ठी ते ग्रंथिका वाहुनी गर्दभ भाविला आपुले मनी अहम मूढमी अबुद्ध खाणी आरोहण केले पापिष्ठे आहा स्वामीये ऐसी कोटी असुनी मृत्तिका वाहिली पाठी नेणुनी तू ते केले कष्टी मीही दुरात्म्या पापिष्ठे आहा कर्म हे अनिवार आरोहता तव पृष्ठीवर तै दुरात्मा मुष्टी प्रहार करीत होतो पापिष्ठ तरी ऐसिया अपराधांसी क्षमा करी गा दयाराशी ऐसे म्हणोनी पुन्हा चरणांसी निजमौळी अर्पितसे मग सुरोचन गंधर्वा हात धरुनी कमठ सदनी नेत म्हणे महाराजा स्वकांते ते सांभाळावे सर्वस्वी मग सुरोचन गंधर्वे एकांतासी पाचारीले सत्यवतीसी येरी येताची षोडशोपचारेसी गंधर्वराज पूजियेला मग अति प्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती आसुरी विवाह कामार्थरती तुष्टचित्ती मिरवले परी त्याची रात्री गर्भसंभवला सत्यवती प्रारब्ध योगे पुत्रवती जठरस्थानी राहिला या परी गंधर्वराज म्हणतसे सत्यवती भाज पुत्रमुखाते पाहिले चोज की स्वर्गवास करीन मी शक्रशापापासुनी कथा सत्यवती ते होय सांगता कथा सांगुनी म्हणे आता सुखे क्षेमात असावे तरी तुझ आता राजबाळी पुत्र उल्हासील येणे काळी परी तो पुत्र महाबळी राज्यासनी मिरवेल परी धर्मदाता विक्रमनामी जगद्विख्यात धैर्यराशी औदार्यवंत शककर्ता मिरवेल ऐसा पुत्र तू चूडामणी लाधसील वो शुभाननी मी तव ऋणापासुनी मुक्त झालो सर्वस्वी आता उरले शापमोचन पाहताची गे पुत्रवदन अतुल्य स्वर्ग सुखा पावेन स्वस्थानासी जाऊनी यावरी पुढे तू गोरटी मम क्षती न करी आपुले पोटी विक्रमपुत्र पाळुनी शेवटी सकळ सुखा भोगिका ऐसे सांगुनी सुरोचन पुन्हा गर्दभवेश धरून सवेची सेविले आपुले ठाण अंगणात येऊनिया या पुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाढीस परी लोक पुसती कुल्लाळास सत्यवती कोणही येरू म्हणे मम कुमरी मोहे आणिली आहे माहेरी गरोदर्पण निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसदना ऐसे जगता ते करुनी भाषण
तुष्टमिरवे सकळांचे मन, या परीती ते नवमास पूर्ण गर्भस्थानी विराजले. तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी, नक्षत्र कर्ण शुभयोगांती, चंद्रबळ तारानिती प्रसूत झाली सुलक्षणी. बाळ पाहता शुभाननी, तेजपुंज लावण्य खाणी, की सकळ तेज ओपुनी तरणी, पाहुण चारी आराधीला. पुढे होता संस्कारासी, बारसे केले द्वादश दिवसी, पाळणा घालूनी बाळकासी, विक्रम नाम ठेविले. नाम ठेविले सुदीनास, तो अर्क प्रवर्तला अस्तप्रदेश, सुरोचन गर्दभवेश, सांडिता झाला तत्क्षणी. मग संचरूनी सदनाते, सत्यवती ते म्हणे कांते, शीघ्र आणि पाहू दे बाळकाते, पुत्रमुख या काळी. बैसवोनी या वस्त्रासनी, सत्यवती देत बाळ आणुनी, अंकी सुरोचन गंधर्व घेऊनी, पुत्रमुख पाहिले. पुत्रमुख पाहता दृष्टी, आटुनी गेल्या शापकोटी, तो अमरी जाणविले शक्रपोटी, मातली ते पाठविले. विमानरोहणा मातली घेऊनी, येता झाला अवंतिका स्थानी, शीघ्रद्वारी आसन ठेवुनी, सदना माझी संचरला. तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन, परमस्नेहाने घेत चुंबन, तो मातली सन्निध उभा राहून, बोलता झाला गंधर्वाते. म्हणे महाराजा सुरोचना, मज पाठविले पाकशासने, तरी आता आरूढोनी विमाना, अमरस्थानी चलावे. आता सोडुनी पुत्रमोहाते, चला वेगी देवनाथ. अहा वाट आपुली पहात, शापमोचन जाहलिया. ऐसे बोलता मातली वचन, सत्यवती ते बाळक ओपुन, म्हणे कांते समाधान, ठेवी आता जातो आम्ही. ऐसे बोलता सत्यवती, म्हणे महाराजा गंधर्वपती, बाळ तान्हुले टाकुनी क्षिती, कैसे जाता महाराजा. तुम्ही गेलिया सोडून माते, कोण आहे मम देहाते, निढळपणी परदेशाते, सोडूनी कैसे जाताजी. ऐसे म्हणूनी सत्यवती, हंबरडा फोडिला वृत्ती, अश्रू भरूनी नेत्रपाती, दुःख सरिता लोटतसे. म्हणे महाराजा तुझ कारण, जनक माझा सत्यवर्मा जाण, तुटला आहे निर्लोभ होऊन, कैसे सोडून मज जाता. आहा महाराजा तुम्हासाठी, सर्व सोडुनी भांडार कोटी, जनक जननींची पाडुनी तुटी, जोड केली म्या तुमची. तरी आता मज सोडून, तुम्ही जाता निढळवाण, माते करोनी दीनपण, योग्य तुम्हा दिसेना. ऐसे बोलता सत्यवती, हृदयी धरी सुरोचनपती, चुंबन घेऊनी अश्रू वाहती, पुसोनिया वदतसे. ऐसे युवती शुभाननी, तुझ स्मरण होता माझे मनी, त्याची वेळा उतरुनी अवनी, भेटी देईन तू ते गे. ऐसे देवनी भाष्य उत्तर, शांतविले युवती अंतर, मग आरोहुनी विमानावर, कमठास पुसोनी निघाला. सत्यवतीचा धरुनी तै हस्त, कमठा ओपुनी मोहित, म्हणे तनयाचा मम सांप्रत, सांभाळ करी महाराजा. ऐसे वदोनी सुरोचन, पाहता झाला शक्रस्थान, येरीकडे बाळतान्हे, वयवर्धन होतसे. दिवसानुदिवस होता थोर, सप्तवर्षी झाला कुमार, मग मुलांसी खेळता झाला सत्वर, राजचिन्ही खेळतसे. ऐसे खेळता मुलात, 12 वर्षे लोटली त्यात, ईर्षे पडोनी बाळ खेळात, विद्ये लागी लागला. विद्या तरी सहज चिन्ही, शास्त्र आधार अश्वारोहणी, सहज सेवकाश्रये करुनी, विद्ये लागी अभ्यासी. सहज मग तो विद्ये कारणी, ओळखी पडली राजांगणी, राजमंडळी सर्व प्राणी, विक्रमाते ओळखीती. पुढे 16 वर्षावरुते, इष्टत्वे भेटविला विक्रमरायाते, पायी कचाकरी अर्पुनी याते,
ग्रामरक्षणी ठेविले. ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजवूनी गाजवी राती. तो व्यवसायी बाजारक्षिती तेथे येऊनी राहिले. तया माझी भर्तरीनाथ वनचर सावजी भाषा जाणत. कोल्हे भुंकताची अकस्मात भाषा सांगे तयांची. म्हणे उत्तर दिशेहुनी दानव निर्बळपणी होऊनी मानव. दक्षिण दिशेचा धरुणी गौरव जात आहे पांथिक तो. तरी त्याच्या समोरे जाऊन वधील कोणी तया कारण. वधिल्या ग्रामद्वारा पूर्ण रुधिरटिळा रेखावा. आणि दुसरे अपुले भाळा तेची क्षणी रेखिजे टिळा. तो अवंतिका उत्तम स्थळा नृपत्वा ते मिरवेल. ऐसे ऐकता भर्तरी वाणी विक्रम जातसे शस्त्र घेऊनी. येथपर्यंत कथारंजनी पूर्व अध्यायी वदलीसे. तरी श्रोते बुद्धिवान पाहती सिंहावलोकन. चित्रमा गंधर्व शापोन राक्षस देही मिरवला. मिरवला परी शापमोचन बोलिला वरदे शाप सघन. तो ती घडी निटावून रांगत फिरत ये वेळा. तरी शापवचनी शापमोचन शिववरदे शाप सघन. बोलिला असे त्रिनयन की शापे गंधर्व सुरोचन राहिला की. तयाच्या वीर्ये करोन निर्माण होईल विक्रमनंदन. त्याच्या हस्ते पावनी मरण राक्षस शरीरा सांडसी तू. ऐसा उशाप शिववरदेसी होता चित्रमा गंधर्वासी. तो समय भरतरी वागुत्तरासी येवोनिया झगटला. असो ही मागील कथा विक्रम भरतरीचे शब्द ऐकता. शस्त्र सज्जोनी सामोरा पंथा चित्रमा गंधर्वा होतसे. तव चित्रमा गंधर्व राक्षसापरी करोनी भाव. मानव रूप धरोनी स्वभावे येत आहे पांथिक तो. येत आहे परंतु चार अमूल्य रत्ने तेज अपार. मुष्टी घेऊनी राक्षस थोर मानव वेशे गमतसे. तो विक्रम जाऊनी तया निकटी शस्त्रविद्ये ते विपुल जेठी. सामुरा होऊनी मौळी दृष्टी असील तेसी प्रेरितसे. सकळ प्रहार भेदिता घाई राक्षस उलथोनी पडला मही. प्राण कासावीस होऊनी देही पडता झाला तत्काळ. मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध. वस्त्रे भिजवूनी रुधिरे शुद्ध भाळी टिळा रेखिला. तो राक्षस होऊनी गतप्राण दिव्य देही निघे तेथून. गंधर्व रूपी स्वपदा पावोन विक्रमाते वंदिले. मग गंधर्व करिता स्वये दृष्टी विमान उतरले मही तळवटी. त्यात आरोहण करिता जेठी विक्रम पुसे तयाते. म्हणे महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू जासी गमन. ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणी वाटतसे. मग शिव फासे खेळापासून विक्रमा सांगितले शापकथन. आपुले चित्रमा गंधर्व नाम सांगुनी गेला स्वस्थाना. येरीकडे प्रेत शरीरी चाचपूनी पाहे करी. तो चार रत्ने मुष्टी माझारी तेज पुंज देखिली. तिघे चिंतामणी वैडूर्यवंत सकळ कामद चौथे अत्यद्भुत. ऐसी चारी रत्ने विख्यात सकळ कार्या चालती. विक्रम देखता हर्षवंत मग तो भर्तरी धन्य म्हणत. ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा. जैसा वृक्षात कल्पतरू दैन्यहारी सुखपरू. तन्याये नगरात हा नरू श्रेष्ठ जगी भासतसे. की पशु माझी धेनु जाती त्यात सुरभी कामना द्रवती. तन्याये मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासतसे. की रत्ना माझी वैडूर्यवंत निघती चिंतामणी उपकार स्थित. तन्याये मनुष्यात श्रेष्ठ जगी भासतसे. की पाषाण जाती उपकार स्थित परीसपणा ते मिरवत. तन्याये मनुष्यात श्रेष्ठ जगी भासतसे. ऐसी भावना धरुनी चित्ती
आणिक कामनावरी तसे पुढती ऐसा पुरुष स्वसांगाती त्रैलोक्यात मिरवेल. ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वारग्राम रुधिर टिळा द्वारासी उत्तम चर्चुनिया निघाला. ऐसा निघुनी अतित्वरा आला व्यावसायिक शिबिरा तव ते भरतरीस घालुनी घेरा सकल बैसले वेष्ठोनी त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकात गुणी परी बैसल्या दिसे तरणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती भरतरीनाथ की चंद्रज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुसती कोण तुम्ही जी. येरी म्हणे व्यावसायिक आम्ही असो राज्यसेवक राजाज्ञे ग्रामरक्षक देशावरी नांदतसो तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्हा भेटीस पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुज ऐकूनिया हर्षलो. येरी म्हणे अमुच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकिल्या जेठी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देतसे तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता तितुके निगुती श्रवण होतसे आम्हा ते परी हे आता असो कैसी तुम्हावरी धाडी आली विशेषी ते श्रुत झाली कैसी तुम्हासी म्हणोनी शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रौढी परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसेची तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती येरी म्हणे एकशती दृष्टिगोचर झाले जी. विक्रम म्हणे तस्कर येता कैशी कळली तुम्हा वार्ता येरी म्हणती कोल्हे भुंकता वर्णन केले या वाचे स्वहस्ताने उठवून भरतरीसी दाखवी ती तया लागून येरी म्हणे नामी कोण मिरवत आहे हा बावा व्यावसायिक म्हणती त्याते भरतरी नाम आहे आते मग दृष्टी पाहुनी प्रांजळवंत पूर्ण ओळखी जाहली क्षणैक बसवनी नाना भाषण व्यावसायिकांचे तोषवी मन मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला तैसाची जाऊनी आला एकांती भेट झाली जकात्या प्रती तव मागिल्या घटकाराती सदना बाहेरी येतसे उदक पात्र विराजले हाती जात होता दिशे प्रती तो हटकूनी बैसवीला क्षिती वदे त्या ते रसज्ञ म्हणे आपुले ग्रामी कटक वृषभ थाटी व्यावसायिक तयांचे जकाती नाणे देख हिशेबा ते घेतले तरी त्या वर्तल्या नाणी मी देईन त्रयर्थ गुणी परी भरतरी नामी तया पैरत्नी मागुनी घ्यावे महाराजा म्हणाल भरतरी नामे कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न कार्य विभक्त आत्मा घेऊन व्यावसायिका हिंडतसे तरी तयाचे अमुचे संगोपन केलिया थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते मिरवेल ऐशा बहु प्रकार युक्ती सांगुनी जकात दाराप्रती हे ऐकुनी ग्लानितमती द्रव्यलोभे तोषला द्रव्यलोभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया जेवी जात ठसा संजीवनी होऊनी आगळा तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्यासी संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तयाजवळी माईकपणी विराजे तरी धनाचे बहुभास वर्ते सुख दुःखालेश धनकांता धवळार सुरस सर्व सुखा संपादी धने मोक्षाची पाहिल वाट धने भोगील महीपाठ धनेची नरक भोगील चाट यमपदा जाऊनी धनाचा अपार तमाशा सुसंग कुसंग खेळे फासा सर्व यश करता सबळ पैसा इष्टा नष्टा वर्ततसे ऐसे तयासी विक्रम बोलता जकाती सहज आला होता म्हणे विक्रमाते काम दुहिता पूर्ण करीन मी तुझी की ऐसे बोलुनी कर्तळ वचन
देऊनी तोषविले तयाचे मन मग विक्रमाते बोळवून शौचविधी सारीला सकळ झाले एकांती करणे सेविता झाला आपुले आसन मग भृत्या लागी बोलावून व्यावसायिका पाचारिले गोण्या माल टिपी लावून हिशेबापरी बोलुनी धन तव ते व्यावसायिकी आणून तया करी ओपिले यावरी बोले जकाती म्हणे व्यावसायिका ऐका युक्ती भरतरी नामे कोण जमाती तुम्हा माझी आहे रे येरी म्हणती उगलाची पोसोनी आहे अमुचे मंडळागणी जकाती म्हणे अमुच्या नयनी कैसा आहे पाहू द्या तव त्या ते पाचारुनी दाविते झाले विमुट खाणी म्हणती हाची अमुच्या गणी विराजित आहे महाराजा मग जकाती पाहुनी भरतरीसी म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी कोणीतरी अवतारासी मही लागी विराजला तरी आता असो कैसे हा आपुल्या गावात असावा पुरुष व्यावसायिक रान माणूस या गणी योग्य दिसेना ऐसा तर्क आणुनी मनी बोलविला पाहून नयनी मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पै नेला एकांती नेता म्हणे व्यवसायाते तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते माफी चिठ्ठी करुनी जी त्वरित तुम्हा लागी बोळवू तरी तुम्ही पुन्हा परतोन माल आणा सबळ भरून तोवरी तुमच्या भरतरीने ग्रामवस्ती येथे असावे तव व्यवसायी बोले भरतरी ते तुम्हा निराश्रित ठेवणी नाही जात बाकी साकी येणे आम्हा ते गावान माझी उरली असे सकळ हिशेब प्रकरण माहीत आहे जकात्या कारण तरी त्या जपाशी शेर घेऊन तया संमती वर्तावे मग अवश्य म्हणे भरतरीनाथ राहीन म्हणे सर्वा संमते देणे घेणे सकळार्थ उकळोनी येई माघारा ऐसे म्हणोनी त्वरा करीत व्यवसायी घेऊनी भरतरी ते येऊनी शीघ्र जकात गृहाते तया हाती बोळविले ओपिले परी कैसे बोलून की तुमचे गृही आमुचा गडी जाण ग्रामावळी ते वसूल करून जकात तुमची सावरील आम्ही येऊ पुन्हा परतोन तोवरी करा याचे संगोपन आपुले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती या ओपा ऐसे बोलुनी तया देखती ओपिते झाले जकाती हाती उत्तम भाषण पुसूनी तया प्रती शिबिराते पातले मालटाल उरला विकून निघते झाले मग तेथून येरीकडे विक्रमा कारण पाचारिले जकात्याने नेऊनी तया एकांतासी म्हणे केले सांगितल्या व्रतासी मग हिशेब दाखवूनी बेरजेसी द्रव्य आणि म्हणतसे ऐसे बोलता जकाती वचन तो काढूनी देतसे एक रत्न म्हणे हे तुझपाशी असू दे गहाण संजाईतपणासी तुझे द्रव्य त्रैभाग्यार्थे देऊनी घेऊ स्वरत्नाते ऐसे वदता जकात्याते अवश्यपणी होतसे या उपरी भरतरी निमित्ते म्हणे बंधूचे ओळखीते न बोलोनी काहीच त्याते भोजना पाठवा मम गृही नित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल ओळखी दाट मग सहज बोलण्याचा मेहपाठ खुणाखूण मिळेल की बाहेर निघाले उभयताते ऐसे सांगुनी एकांताते मग जकाती पाहुनी भरतरी ते विक्रमाते बोलतसे म्हणे विक्रमा ऐसे वचन आम्हापासुनी शेर घेऊन जाणे तयाची पाक निष्पत्ती करुनी जाण हागडी अमुचा संगोपा तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाक निष्पत्ती करिता तरी या भरतरीचे आता संगोपन करावे ऐसे विक्रम ऐकता वचन म्हणे स्वीकारीन तुमचे बोलणे मग भरतरीचा हात धरून स्वसदनासी पैनेला द्वारा निकटी टाकुनी वसन त्यावरी बैसविला भरतरी रत्न चार घटिका करुनी भाषण गृहा माझी संचरला
माता पाचारुनी सत्यवती निकट बैसवूनी एकांती तर्जनी खुणेने दाखवूनी जती वृत्तांत सर्व सांगतसे जंबूक बोल भाष्यापासून ती ते सांगितले सकळ कथन स्वकरी मिरवला लोभी करत्न तोही धीट पै केला ऐसिये परी धीट होता संतोषमानी सत्यवती माता उपरात विक्रम झाला सांगता भर्तरी विषयी वचनाते म्हणे माते मजहुनी अधिक भर्तरीचे मानी स्नेह दोंदिक पूर्णावतारिक पाठीरक्षक पुढे माते होईल गे तरी आता दुसरा सूत ज्येष्ठपणी मिरवेल लोकात अणुरेणू इतुके आत भिन्न पडू नेदिकी सकळ मोहाची करुणी गवसणी लेववी भरतरी शरीरा लागुनी आणि तो वर्तेल स्वइच्छापणी तैसे वर्तू दे त्यासी की ऐसे सांगुनी माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम नृपती तो पाकसिद्धी होताची त्याप्रती भोजनाते सारिले भोजन झालिया सवे जाऊन पाहता झाला दुर्गस्थान मग 4 घडी रात्री होऊन अनुवादिले रजनीते यावरी भरतरी तेथून पाहता झाला जकाती स्थान जकातदार त्याते देखून भरतरी ते बोलतसे म्हणे भरतरी राव ऐका वचन तुम्ही असावे सदन धरून कार्या लागता पाचारून घेत जाऊ तुम्हासी मग अवश्य म्हणोनी भरतरी नाथ विक्रम सदना पुन्हा येत मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला आधीच मायती सत्यवती यावरी पुत्राची ऐकोनी युक्ती परममोहाते भरतरी जती गुंडाळूनी घेतला जैसा उदकावीण मत्स्य होत तळमळ करी होता विभक्त की धेनू लागी वत्सनितांत विसर कदा घडेना तन्याये मग त्रिवर्ग जण मोहे वेष्टिले हरिणी कारण मग एकमेकांच्या दृष्टी वीण विरह होता तळमळती असो ऐसी मोहस्थिती बंधुपणे जगी मिरवती यावरी पुढे आता श्रोती अवधान द्यावे कथेते नरहरी वंशी धुंडीनंदन पुढीले अध्यायी सांगेल कथन कवी मालू नामाभिधान सेवकासे संतांचा स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर षड्विंशतितमाध्याय गोडहा श्री नवनाथ भक्तिसार षड्विंशतितमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री राम जय हनुमान नवनाथ महाराज की जय।